कधीकधी असं होतं ना की स्वतःच्याच क्षमतेवर शंका यायला लागते. असं वाटतं की आत्मविश्वास तर फक्त काही खास लोकांकडेच असतो. पण खरं सांगू, ही एक अशी शक्ती आहे जी आपण सर्वजण, हो, अगदी आपण सर्वजण स्वतःमध्ये घडवू शकतो. चला, आज आपण तोच आतला आत्मविश्वास कसा जागा करायचा याचं रहस्य उलगडूया. लोक काय म्हणतील हा एक विचार, फक्त एक विचार, आपल्याला कितीतरी वेळा मागे खेचतो, नाही का? कोणतंही नवीन काम करायला जा, काहीतरी वेगळं करून बघा की लगेच हा विचार मनात येतोच. पण जरा विचार करा, जर या भीतीवरच आपण मात केली तर काय होईल? चला पाहूया. तर मग हा आत्मविश्वास म्हणजे नक्की काय? ही फक्त एक भावना नाहीये, तर ही एक ताकद आहे. आपल्याच आत दडलेल्या भीती, शंका आणि त्या नकारात्मक विचारांना बाजूला सारून पुढे जाण्याची एक जबरदस्त शक्ती. हेच ती ताकद आहे जी आपल्याला पडल्यावरही पुन्हा उभं राहायला मदत करते. बरं, मग ह्या प्रवासाची सुरुवात करायची कुठून? बाहेरून नाही तर आतून. सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल म्हणजे आत्मस्वीकृती. म्हणजे जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारणं. हाच या संपूर्ण प्रवासाचा पाया आहे. आपल्या सगळ्यांच्या मनात कुठेतरी एक आवाज येतोच, मी इतरांसारखा चांगला नाही. आपण सतत स्वतःची तुलना करत राहतो इतरांशी. पण सत्य काय आहे माहिती आहे? सत्य हे आहे की प्रत्येक व्यक्ती अद्वितीय आहे, खास आहे. जगात कुणीही तुमची जागा घेऊ शकत नाही. आणि हे किती खरं आहे, नाही का? ज्या क्षणी आपण आपले चांगले गुण आणि हो, अगदी आपल्या चुकासुद्धा मनापासून स्वीकारतो, त्या क्षणी मनावरचं सगळं ओझं खरंच हलकं होतं. आणि याच हलक्या मनाने आत्मविश्वासाची खरी सुरुवात होते. आता आत्मविश्वास काही एका रात्रीत तयार होत नाही, बरोबर? जसं व्यायामानं आपलं शरीर मजबूत होतं ना, अगदी तसंच काही दैनंदिन सवयींनी आपला आत्मविश्वास वाढतो, तो घडतो. चला तर मग पाहूया त्या कोणत्या सवयी आहेत. ह्या 3 सवयी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, रोज स्वतःशी चांगला सकारात्मक संवाद साधा. दुसरी, छोट्यातल्या छोट्या यशाचाही आनंद साजरा करा, त्याला कमी लेखू नका. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची, अपयशाला शेवट म्हणून नाही तर एक शिकण्याची संधी म्हणून बघा. याच सवयी आत्मविश्वासाचा पाया मजबूत करतात. आपण कोणासोबत राहतो, कोणासोबत आपला वेळ घालवतो, ह्याचा आपल्या विचारांवर आणि आपल्या ऊर्जेवर खूप मोठा थेट परिणाम होतो. म्हणूनच आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्या आजूबाजूचे लोक निवडणं खूप गरजेचं ठरतं. म्हणून आपली संगत खूप विचारपूर्वक निवडायला हवी. असे लोक शोधा जे तुम्हाला प्रोत्साहन देतात, तुमची ऊर्जा वाढवतात. आणि हो, जे सतत नकारात्मक बोलून तुम्हाला खाली खेचतात त्यांच्यापासून जाणीवपूर्वक दूर राहा. बघा, हा एक छोटासा बदल किती मोठा फरक घडवू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, आत्मविश्वास मिळवणं हे काही अंतिम ध्येय नाहीये की एकदा मिळालं की काम झालं. नाही, हा एक सतत चालणारा प्रवास आहे. या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर आपण काहीतरी नवीन शिकतो आणि अजून जास्त मजबूत बनत जातो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आत्मविश्वास म्हणजे काही स्विच नाहीये की बटन दाबलं आणि तो चालू झाला. नाही, तो एका रोपड्यासारखा आहे. आपल्या प्रत्येक लहान सहान प्रयत्नांनी तो हळूहळू पण नक्कीच वाढत जातो. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं काय आहे तर धीर धरणे. म्हणून उचललेलं प्रत्येक पाऊल, केलेला प्रत्येक छोटा प्रयत्न कधीच वाया जात नाही. तो तुम्हाला आतून अधिक मजबूत बनवत असतो. फक्त प्रयत्नांमध्ये सातत्य हवं. तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. आत्मविश्वास ही एक आतून घडणारी शक्ती आहे आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ती आपल्याच हातात आहे. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आणि आता फक्त एक विचार करा, आपल्या स्वप्नांकडे जाणारं आपलं आजचं पहिलं छोटंसं पाऊल कोणतं असेल? कारण प्रत्येक महान प्रवासाची सुरुवात एका छोट्या पावलानेच होते.